नमस्कार. एकदा आज एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे. एकदा दोन अगदी जीवश्य कंठस्थ मित्र एका मोठ्या जंगलातून चालले ते आणि त्यांना लांबनं एक अस्वल दिसलं. म्हणल्याबरोबर एक जो मित्र होता त्यातला तो पटकन तिथं जे जवळ झाड होतं त्याच्यावर चढून बसला आणि ते अस्वल जसं जसं जवळ यायला लागलं तसं या दुसऱ्याला काही झाडावर चढता येईना आणि त्याला कळेना पण काय करायचं आणि हा एकटाच होता खाली. मग त्यांनी काय केली एक युक्ती, तो खाली झोपला आणि पडला असा खाली श्वास रोखून धरून आणि एवढ्यात ते अस्वल आलं त्याच्याजवळ आणि त्यांनी ते सगळीकडनं त्याला हुंगलं आणि त्याच्या कानाशी जरा बराच वेळ तिथं त्याला हुंगलं आणि ते अस्वल आल्या वाटेनं निघून गेलं. म्हणल्यानंतर थोड्या वेळाने तो झाडावर चढलेला जो मित्र होता तो खाली आला आणि तोपर्यंत हा झोपलेला जो मित्र होता त्या अस्वल पूर्णपणे गेले की नाही त्यांनी पाहिलं आणि तो उठून उभा राहिला, आंग बिंग झाडून आपलं उभा राहिला आणि चालायला लागला. तो झाडावरून चढून आलेला मित्र म्हणाला, अरे असं काय करतोस, मला सोडून जातोस काय, मी पण आहेच ना तुझ्याबरोबर. आणि काय रे, बराच वेळ ते अस्वल तुझ्या कानाभोवती काहीतरी हुंगत होतं, काहीतरी बोलल्यासारखं करत होतं, बराच वेळ तुझ्या त्या चेहऱ्याभोवती होतं ते, त्यानं काही तुला कानात काही गोष्ट सांगितली का? त्याच्यावर त्या मित्राने सांगितलं की हो, त्यांनी मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. तर काय रे सांगितलं? तर तो म्हणाला की जे मित्र, आपली इतकी घनिष्ठ मैत्री असते, आपल्याला सच्चा मित्र हा ओळखता आला पाहिजे की जो आपल्याला अडचणीमध्ये मदत न करता सोडून स्वतःपुरताच जीव वाचवतो. अशा मित्रांची मैत्री करणं कितपत योग्य आहे. तर मैत्री आणि संगत ही पण अशीच असली पाहिजे की ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, ते जे गाणं आहे ना ते तशाप्रमाणे असली पाहिजे. आणि आपल्या मित्रापासून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे, न की आपण खड्ड्यात जाऊन पडण्याइतकं त्याची संगत जर असेल तर आपण अशी मैत्री वेळीच पायमागं घेतलेला बरा आणि वेळीच आपल्या मित्रांना ओळखून आपण तशी मैत्री केली पाहिजे. असं त्या अस्वलाच्या बोलण्यावरून मला असं उपदेश मिळाला, असं त्या मित्राने सांगितलं आणि दोघंजणं मिळून मग जंगलातून चालायला लागले. अशी छोटीशी बोधकथा. तात्पर्य काय, आपल्या कितीही घनिष्ठ असलं तरी संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. धन्यवाद.